कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पैसा पैसा पैसा, काय पैसा? कागदाचे तुकडे आहेत ते, वाऱ्यानं उडून जातील, पाण्यानं भिजतील, आगीत जळून जातील. आणि या असल्या कागदाच्या तुकड्यांची बरोबरी तू आमच्या मातीशी करतोयस? हे बघा, सरळ सरळ व्यवहार आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी त्यांना शहरात फ्लॅट्स आणि भरपूर पैसा दिला. काय करायचं तुझ्या पैशाचं यांनी? 4 दिवस पुरतील, नंतर संपतील. संपल्यावर खायचं काय यांनी? ही माती आहे ना, त्यांना खाऊ घालते. अरे शेतकरी माणसं आहेत ही. 1-2 एकराच्या भुई मालकांना तुझ्या त्या स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात घेऊन राहायचं म्हणतोयस? तुझ्या या पैशाने याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. कुणी हात लावणार नाही त्यांना. तू कर, प्रयत्न कर. बघूया ना कोण हात लावतं या पैशानं. अरे माणसा, खेड्यात खरं जीवन आहे. सुखी आहोत आम्ही इथे. त्या शहराचा आमिष तू आम्हाला दाखवू नकोस. जे शहरात गेले ते आमच्यासाठी मेले. आम्ही त्यांचा विचार करत नाही. आणि आमच्या गावात एकोपा आहे, तो तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. असं असेल तर कसं होईल तुमचं लग्न? पळून जाऊन. म्हणजे मी आणि प्रिया मॅडम जर पळून गेलो आणि लग्न केलं आम्ही, तर मग त्यांना आम्हाला स्वीकारावंच लागेल ना. काही कसं बोलता हो प्रीतम सर? मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि परवानगीशिवाय हे लग्न नाही होणार. प्रीतम, असल्या फालतू आयडियाज नको आहेत मला. ओके, आई आयुष्यभर तोंड बघणार नाही आपल्या. आणि जेवढं सगळं झालं असतानाही तुला आईला फसवण्याचा विचार कसा येऊ शकतो रे मनात? हे बघ, असं करणार असेल ना तर मी नाहीये तुमच्या. आदित्य दादा, आजपर्यंत मी या कंपनीचे एम्प्लॉई होते म्हणून आदित्य सर म्हणत आले, पण आज मी तुम्हाला हक्काने दादा म्हणते. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होणं शक्य नाहीये आणि त्याकरता आम्हाला तुमची गरज आहे. प्लीज आमची साथ द्याल ना. प्रिया, पण तुझ्या आबासाहेबांना हे लग्नाचं कसं सांगायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. ठीक आहे प्रिया, त्यांनी तुला गावी बोलवलंय ना, तू उद्या सकाळीच गावी निघ. ओके, आम्ही येतोच पाठोपाठ. आमच्या प्रीतमची वरात घेऊ. प्रिया मॅडम, आता तुम्ही बिनधास्त जा. हा प्रीतम किर्लोस्कर स्वतः तुमच्या आबांकडे तुमचा हात मागायला येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.